श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला चालू करते. उद्या शुक्रवारी आलेली आहे पुत्रदा एकादशी. भगवान शिवाला समर्पित असलेला श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उत्सव आणि सण पाळले जातात. यापैकी एक पुत्रदा एकादशीचे व्रत आहे, जे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शांती मिळते. विशेषतः संतान प्राप्ती होते. एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणामध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवाचा आशीर्वादही मिळतो. तर पुत्रदा एकादशी ही हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 सुरू होऊन आणि ती तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 समाप्त होते. सूर्योदय आणि उदय तिथीच्या नुसार शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत केले जाणार आहे. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते. असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतेच आणि व्यक्तीची सर्व पापेही नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो. व्रताच्या शुभ प्रभावाने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी येते. जर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे, परंतु या व्रताच्या वेळी योगनिद्रेत लीन होतात. असे मानले जाते की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्याने देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केले असता त्या उपायाचे फळ आपल्याला लगेच मिळते, कारण विष्णू तत्व त्याचबरोबर माता लक्ष्मी ही या दिवशी जास्त जागृत अवस्थेत पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय, सेवा हे लगेच पूर्ण होतात. म्हणून या दिवशी काही उपाय केले असता आपल्या इच्छा, त्याचबरोबर कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात. बघा, बरेच दिवस झालं तुमची कोणती तर इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होत नसेल. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, सेवा करत असाल, तरीही ती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होत नसेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दरिद्री असेल, गरिबी असेल, तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष दिवशी काही उपाय सांगितलेले आहेत. हे जर उपाय तुम्ही केले तर तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होते. तर असाच आज मी एक उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, तुमच्या घरामध्ये खूप दरिद्री आहे किंवा गरिबी आहे. कष्ट करून आणलेला पैसा हा टिकत नाही. आलेला पैसा पाण्यासारखा निघून जात आहे. तर या दिवशी भगवान विष्णूंची तुम्हाला विधिवतपणे पूजा करायची आहे. पूजा करत असताना तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला दूध व तुळस मिश्र अशी पूजा करायची आहे. म्हणजे तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे, त्यात केशर घालायचं आहे आणि एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. तर पहा, हे जे पान आहे तुळशीचं, हे एकादशीच्या दिवशी तोडलं जात नाही, म्हणून तुम्हाला तुळशीचं पान हे आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर तुम्हाला
त्यांची विधिवतपणे पूजा करायची आहे, दीप प्रज्वलित करायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी येऊन दे, त्याचबरोबर आमच्या घरामध्ये पैसा टिकून दे असे म्हटल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे आणि 5 गोमती चक्र घ्यायची आहेत आणि आपली इच्छा बोलून ते लाल कपड्यात गुंडाळायची आहेत आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना हे लाल कपड्यात बांधलेल्या ज्या गोमती चक्र आहेत ते अर्पण करायचे आहेत. आता हे आपल्याला तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पूजा संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हे जे लाल कपड्यात बांधलेले गोमती चक्र आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी किंवा घरातल्या तिजोरीत ठेवायचे आहेत. असे म्हणतात की यामुळे पैशाची कमतरता भासत नाही किंवा घरामध्ये पैसा खेचला जातो आणि सर्व प्रकारच्या कर्जापासून मुक्ती मिळते. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे. हा जर तुम्ही एकादशीच्या दिवशी उपाय केला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील. त्यामुळे त्याचबरोबर तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय आहे. तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.